नमस्कार. जिजाऊ अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण काय करतोय तर जे पण समजा आपल्या महाराष्ट्रामधले एमबीबीएस कॉलेज आहे, मग ते गव्हर्नमेंट असतील, प्रायव्हेट असतील, तर त्याचा कट ऑफचा विचार करतोय. बघा आता समजा आजचं आपण जर का कॉलेज विचारात घेतलं तर इंदिरा गांधी जे आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गव्हर्नमेंट कॉलेज, की ज्याची फीस पण कमी असते, कॅटेगरीला पण खूप कमी फी लागते. तर अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन नेमक्या कशा पद्धतीने होतात, तर याचा विचार करतोय. बघा आता सध्या काही जण रिपीट करतायत, पण काही जण पूर्णपणे नवीन आहेत, तर त्यांना अशी काही जास्त माहिती नाही. काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय असतं, तर ॲडमिशन प्रक्रियेसंबंधित सगळं मार्गदर्शन म्हणजे काउन्सिलिंग असतं. आणि हे सगळं काउन्सिलिंग जे आहे, तर हे सीईटी सेल या वेबसाईटवर चालतं. म्हणजे परीक्षा नीटचीच, पण वेबसाईट सीईटी सेल. म्हणजे सीईटी सेल ही वेगळी एक्झाम नाही आपल्या ॲडमिशनसाठी. ती सीईटीची एक्झाम वेगळी आणि सीईटी सेल वेबसाईट वेगळी. तर त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. आता बघा आपण या कॉलेजचा आज जो विचार करतोय, तर त्याला जर का आपण विचारात घेतलं, तर सुरुवातीला जर आपण बघितलं या पेजवर, तर यामध्ये सगळी कॉलेजची माहिती देण्यात आलेली आहे. आता जर समजा आपण इकडे मेडिकल कॉलेजवर जर का क्लिक केलं, तर आपल्याला सहज जी माहिती उपलब्ध होते, तर त्यामध्ये या कॉलेजमध्ये असलेले कोर्स जे आहेत, तर सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की या कॉलेजमध्ये अंडर ग्रॅज्युएटमध्ये जो कोर्स आहे, तर तो आपल्याला दिलेला दिसतो एमबीबीएस वाला. ठीक आहे. आता एमबीबीएस कोर्स जो आहे आपला, तर तो आपल्याला माहिती की समजा 4.5 वर्षाचा कोर्स आहे. 12 सायन्स पास पाहिजे आणि नीटची एक्झाम पण पाहिजे. पण फक्त आपण एक्झाम दिली म्हणजे या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल का? असं नाही. आपल्याला कट ऑफ पण बघावं लागेल. कारण काय तर कट ऑफ वरच या ऍडमिशन होतात सगळ्या. म्हणजे नीट क्वालिफाय झाले आणि लगेच ऍडमिशन झाली. असा विषय नाही. तर त्यामुळे थोडं विचार करूया कट ऑफचा पण. पण आता अगोदर आपल्याला काय करायचं बघा. तर सुरुवातीला तर या कॉलेजच्या फीचा आपण विचार करू. कॉलेजची स्थापना नेमकी कधी झालेली आहे काय? तर या सर्वांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करतोय. आणि हे सगळं आपण कशासाठी विचारात घ्यायचं असतं? लक्षात घ्या, जिजाऊ अकॅडमी हे जे आपलं चॅनल आहे, मी काय करतो की जास्तीत जास्त आपल्या सरळ सोप्या भाषेत सर्वांना समजल असं सर्वांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. दिलेली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबत काय करा की आता समजा माझं असं म्हणणं नाही की युट्यूब आपलं जिजाऊ अकॅडमी तुम्ही फॉलो करा का सबस्क्राईब करा. तुम्ही कोणाचंही करा, फक्त विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला नको. कुठे ना कुठे कोणाला फॉलो करा. आणि हे बघा आता आपण एक जर विचार केला तर या कॉलेजमध्ये हे जे पीडीएफ आपण डाउनलोड केलंय, तर डाउनलोडेड पीडीएफ मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं सर्वांच्या म्हणजे अगदी महत्वाचा प्रश्न आहे की सर कॉलेजची फीज नेमकी किती भरावं लागेल. आपला विद्यार्थी नीटची एक्झाम देणार आहे, त्याला चांगले मार्क्स पण येणार आहे, पण कॉलेजच्या फीज बद्दल नेमकं काय? तर हे जे इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे नागपूरचं, तर याच्या फीजचा जर का आपण समजा विचार जर का करायला घेतला, तर सुरुवातीला तर आपल्याला दिसते की हे जे ओपनचं फीस स्ट्रक्चर इकडे दिलेलं ओपन कॅटेगरीसाठी, तर ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला 1,39,300 रुपये तर एवढं फीस स्ट्रक्चर देण्यात आलेलं आहे. आता हा डीडी काढायचा असतो. पण आता जर का समजा तुम्ही एससी, एसटी, ओबीसी या कॅटेगरीमध्ये असाल की ज्या बोर्डवर दिसतायत, तुमचं इन्कम जर का 8 लाखाच्या आतमध्ये असेल, तर तुम्हाला फक्त एवढीच फी लागणार आहे, ही जी दिसते ही. आता जर समजा तुम्ही इतर ईडब्ल्यूएस मध्ये, एसईबीसी मध्ये पण तुम्ही मेल कॅन्डिडेट आहे, इकडे काय दिलेलं आहे बघा, फिमेल, फक्त मुलींसाठी हा डीडी. ठीक आहे. कारण आपल्याला माहिती आहे की मुलींना ती फी माफी झालेली आहे, तो जीआर पण आलेला आहे. पण आता जर का समजा आपला मुलगा असेल, तर आपण ही अशी एवढी तयारी ठेवायला पाहिजे. आता आपला काल परवाचा व्हिडिओ होता की थोडे डॉक्युमेंट्स पण व्यवस्थित बनवून ठेवा. 4 प्रकारचे कामं पण तुम्हाला मी सांगितलेले होते. नक्कीच तुम्ही ते केले असतील. आणि या व्यतिरिक्त जर काही माहिती लागत असेल, तर नक्की एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपला जो ग्रुप आहे किंवा जे आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे, तर त्यावर पण बरीचशी इन्फॉर्मेशन शेअर करत असतो मी. बघा आता ही इतर फीज आहे की ज्यामध्ये जिमखाना फी आहे, कॉशन मनी आहे, तर ही टोटल जी आहे तर ती 10,600 बनते. तर ही फॉर ऑल स्टुडंट आहे. पण थोडक्यात तुम्ही कोणत्या जरी कॅटेगरीमध्ये आपण असाल, तरी पण आपल्याला हे डीडी जे आहेत तर हे न्यावेच लागतील. आता परत एक प्रश्न असा निर्माण होऊ शकतो मनामध्ये, कारण मी मागचे बरेचसे व्हिडिओ बनवले, तर त्यामध्ये एखाद्या वेळेस असा प्रश्न येतो पालकांचा. ठीक आहे, साहजिक आहे, मी समजू शकतो की सर मग आता या कॉलेजमध्ये ऍडमिशन तुम्ही करून द्याल का? तर असं शक्यच नाही. कोणत्याच व्यक्तीच्या हातात डायरेक्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देणं नसतं. तर त्यामुळं जे पण समजा फसवेगिरी आहे, तर त्याला आपल्याला बळी नाही पडायचं. कारण अगोदरचे जर आमचे अनुभव तुम्ही बघितले, तर बरेच लोक नंतर संपर्क साधतात आणि त्यांच्यासोबत खूप सारा फ्रॉड झालेला असतो. ऍडमिशन करून देणं कोणाच्या हातात नसतं. आपला जो नंबर आहे, तर तो आपल्या मार्क्सवर लागणार आहे. तर त्यामुळं या कॉलेजमध्ये नेमके किती मार्क्स लागतात, तर हे तर आपण बघणारच आहे. पण आपण काय करू, तर या कॉलेजबद्दल थोडक्यात अगोदर इन्फॉर्मेशन जी आपल्याला घ्यायची, तर ती बघू. आता इन्फॉर्मेशन नेमकी कोणती आहे? कारण आपल्याला माहिती पाहिजे ना, की ज्या कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन आपली होणार आहे पुढं, तर त्या कॉलेजच्या स्थापनेचं वर्ष किती आहे?
हॉस्पिटलमध्ये नेमके किती बेड्स आहे, म्हणजे ही सगळी माहिती आपल्याला असली पाहिजे. हॉस्टेल मेस बद्दल पण आता लक्षात घ्या. समजा आपली जिजाऊ अकॅडमी आहे. आम्ही काय करतो की काउन्सिलिंग करतो. तुम्हाला जर जॉइन करायचं असेल तर जो नंबर आहे तर त्याला WhatsAppला मेसेज करा. तुम्हाला सविस्तर माहिती मी शेअर करून देईन किंवा आमची टीम तुमच्यासोबत संपर्क करेनच. पण आता काउन्सिलिंग म्हणजे काय असतं तर ऍडमिशन प्रक्रियेचं मार्गदर्शन. तर तुमची ऍडमिशन होईपर्यंत मार्गदर्शन आम्ही करतो. पण राहिला प्रश्न की सर मग ते हॉस्टेल, मेस, स्कॉलरशिप तर ते कॉलेज सोबत तुम्ही चर्चा करून घ्या. आता बघा हे जे कॉलेज आहे तर हे कॉलेज जवळपास 1967 मधलं आहे. हे दिसतं तुम्हाला इथं. ठीक आहे. 1967 मधलं. आणि जर आपण एक जर विचार केला तर हे कॉलेजचं नाव आहे. पण आता आपल्याला अजून काय बघायचं इथे हे डीनचा नंबर वगैरे सगळं दिलेलं दिसतं आपल्याला. पण आता आपण काय करू तर याला थोडं स्क्रोल करत घेऊ. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी की इकडे काय दिलेलं आहे हा 10 नंबरचा पॉईंट बघा. काय 10 नंबर मध्ये काय दिलेलं आहे तर 830 बेड्स आहे आणि नंबर ऑफ बेड्स फॉर इमर्जन्सीसाठी किती बेड्स आहे 30. आता यामध्ये जर आपण एक विचार केला तर पेशंट फ्लो कसा आहे काय म्हणजे कॉलेज चांगला आहे का हॉस्पिटल चांगलं आहे का, कारण सगळ्यात महत्वाचं असतं की पेशंट फ्लो. कारण मुलं ज्यावेळेस ऍडमिशन करतात तर त्यावेळेस विचार करतात की सर मग पेशंट फ्लो येईल का कॉलेजमध्ये. तर हे सगळं दिलेलं आहे इकडं की आपल्याला या पीडीएफ मध्ये सगळी माहिती पुरवण्यात आलेली आहे. आता हे हॉस्टेल बद्दल आहे. आता असं प्रत्येक कॉलेज काही देत नाही पण या कॉलेजमध्ये देण्यात आलेलं आहे की नंबर ऑफ बॉईज हॉस्टेलमध्ये किती रूम्स आहे, त्यामध्ये स्टुडंट किती आहे, हे सगळं तुम्हाला स्क्रीनवर दिसतं. काळजी करू नका. टेलिग्रामला पण मी हे सगळं शेअर करून देईल. जिजाऊ अकॅडमीचे जे पण पब्लिक व्हिडिओ आहे तर हे जर तुम्ही बघितले तर थोडक्यात जर तुम्हाला काउन्सिलिंग कुठे जॉईन जर तुम्ही केली नसेल तर हे जरी तुम्ही बघत घेतलं तर तुम्ही स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करू शकता. पण माझं म्हणणं काय आहे की तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करायला पाहिजे. याचं रिझन असं आहे की आपली थोडी चूक पण खूप महागात पडते. आपण इकडे क्लासवर 2-2, 3-3 लाख रुपये खर्च करतो 2 वर्षात. पण इकडे जर का समजा 6-7 हजार रुपये कोणी काउन्सिलिंग फीस घेत असेल तर त्यासाठी आपण थोडा हात आखडता घेऊ नये. कारण काय तर आपलं विद्यार्थ्याचं पूर्ण भविष्य त्या काउन्सिलिंगवर अवलंबून आहे. आता बघा आपण काय करू तर कट ऑफ बघू. तर कट ऑफ मध्ये आपण जर विचार केला तर जी आपली एसटी कॅटेगरी आहे, ठीक आहे, एसटी. तर एसटी मध्ये काय झालेलं आहे मागच्या वर्षी या कॉलेजमध्ये जवळपास 480 म्हणजे हे 3 राऊंड पर्यंत जे कट ऑफ आमच्या टीमनं काढलेलं आहे. यामध्ये थोडाफार चेंज येऊ शकतो तर त्यामुळे तुम्ही तो गृहीत धरा. म्हणजे थोडक्यात एखादा व्यक्ती असा पण असू शकतो की कमेंट करू शकतो की सर नाही हे कट ऑफ तर आमचा तर 478 वरचा नंबर लागला. तर हे कसं आहे की आता आमची टीम आणि मी सगळे बसून हे काढतो. हे मॅन्युअली असतात. यामध्ये एखादा 2 मार्क्स इकडे तिकडे होऊ शकतो. तर तेवढं फक्त तुम्ही गृहीत पकडाल. आता हा जो एसटी कॅन्डिडेट आहे तर याला 480 मार्क होते. आता यानंतर जो एससी वाला आहे, ठीक आहे, तर एससी वाल्याचा जो स्कोर होता तर तो जवळपास 600 मार्क होता. म्हणजे थोडक्यात याची ऍडमिशन लास्ट झालेली आहे 600 स्कोर वाल्याची आणि एसटीची 480 वर झालेली आहे. आता थोडं स्किप करू नका कारण काय होतं की नंतर मग तुम्ही कमेंट करता की तुम्ही एनटीबीचा कट ऑफ सांगितलाच नाही. तर अर्धवट व्हिडिओ पाहिल्यामुळे तशी कमेंट होते. आता जर आपण एक जर विचार केला तर पुढचं समजा आपण एक नवीन कॅटेगरी जी होती मागच्या वर्षीची एसईबीसी. आता याचा जो स्कोअर आहे तर फारसा असा काही कमी नाही आलेला. कारण या कॅटेगरीमध्ये जे पण स्टुडंट आहे तर त्यांना असं वाटतं की आम्हाला कमी स्कोअरवर 350 मार्कावर पण गव्हर्नमेंट कॉलेज मिळतं की काय. मागच्या वर्षी बऱ्याच लोकांना असं वाटत होतं, सर्वांना नाही. पण मग आता एक लक्षात घ्या जरी आपण एसईबीसी मध्ये असाल तरी पण जवळपास मागच्या वर्षी 641 एवढा स्कोअर लागला या कॅटेगरीला सुद्धा या कॉलेजमध्ये. म्हणजे टफ कॉम्पिटिशन असते. थोडक्यात आपला विद्यार्थी या पद्धतीने स्कोअर आणतोय का. आता यावर्षी एवढं समजा कॉम्पिटिशन नाही राहणार. यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो. पण लक्षात घ्या आता हेच जर आपण ओपनचा जर विचार केला म्हणजे जनरलचा थोडक्यात की जी फीज आपण अगोदर बघितली तर जनरलसाठी जवळपास शेवटी म्हणजे थोडक्यात थर्ड राऊंडला 662 वर ऍडमिशन झालेली दिसते आपल्याला. यावर्षी थोडाफार चेंज होऊ शकतो कारण परीक्षेचं पॅटर्न पण थोडा क्वेश्चन पॅटर्न बदलला. मागच्या वर्षी जे पण समजा तुम्ही न्यूज ऐकल्या एनटीएच्या ते यावर्षी कदाचित त्या ऐकण्यात येऊ नयेत कारण हा व्हिडिओ आपण एक्झामच्या अगोदर बनवतोय. आता ईडब्ल्यूएस की जी ओपन मधूनच येणारी कॅटेगरी आहे तर ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी काय झालं की जवळपास समजा जो स्कोर येतोय लास्ट ऍडमिटेड हा या एसईबीसी सारखा झाला 641. आता ह्या 3 कॅटेगरीज परत आपण डिस्कस केल्या अगोदर. मी एससी एसटी तुम्हाला सांगितलं. आता राहिलं काय तर व्हीजे ही जी कॅटेगरी आहे व्हीजे ए मध्ये. आता व्हीजे ए साठी जो शेवटचा आहे तर तो जवळपास 616 वर आहे. एक कमेंट अशी पण कदाचित कोणी करू शकतं की सर मग पीडब्ल्यूडीचा कट ऑफ का नाही सांगितलं तुम्ही डिफेन्स कोटाचा कट ऑफ नाही सांगितला. तर जे कट ऑफ आहे तर ते टीमनं सगळं वर्क करून दिवसभर काढलेले कट ऑफ आहे. थोडेफार इकडे तिकडे आता समजा पीडब्ल्यूडी नाही काढला खूप मेहनत लागते तर त्यामुळं
एकदम पीडब्ल्यूडी पाहिजे, डिफेन्स कोटा पाहिजे, तर ते नाही काढलेले. आता बघा, जर समजा आपण एनटीबीचा जर का विचार केला, एनटीबी, तर एनटीबीचा लास्ट ऍडमिटेड 614 आहे. ओके, म्हणजे थोडक्यात 600च्या आत कुठंच नाही दिसून राहिलं तुम्हाला. यानंतर एनटीसी आपली ही जी कॅटेगरी आहे एनटीसी वाले, तर एनटीसी वाल्यांनी 634 पर्यंत ही लास्ट ऍडमिशन. आणि एनटीडी ही जी कॅटेगरी आहे, तर एनटीडी वाल्यांची ऍडमिशन ही जवळपास 655 वर आहे. म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल की हे सगळे 600च्या वर गेलेले आहे. आता ही सगळी जी ऍडमिशन प्रक्रिया आहे कोणत्याही कॉलेजमधली महाराष्ट्रातल्या, तर ही एका वेबसाईटवर चालते की ज्या वेबसाईटचं नाव आहे सीईटी सेल. तर आता आपला जो ग्रुप आहे तर त्यावर मेसेज होता की सर आम्हाला सीईटीचं जर आम्ही काउन्सिलिंग केलं, म्हणजे सीईटीची एक्झाम जर दिली आम्ही, तर मग एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन होते का? नाही, तुम्हाला एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन होण्यासाठी तुम्हाला नीटच द्यावं लागते. पण नीट दिल्याच्या नंतर जी आपण ऍडमिशन प्रक्रिया राबवणार आहे, तर त्यासाठी आपल्याला सीईटी सेल ही वेबसाईट यूज मध्ये आणावी लागणार आहे. तर कन्फ्युज होऊ नका. आता राहिला प्रश्न की सर ओबीसीचा कट ऑफ नेमका किती आहे? तर मित्रांनो, ओबीसी पण असा फारसा काही खाली नाही आलेला. ओबीसीचा कट ऑफ जो आहे तर तो 660 आहे. दिलेली इन्फॉर्मेशन आवडली असेल लाईक करा, सबस्क्राईब जर केलं नसेल तर करा. असं नाही की आपलंच चॅनल करा म्हणून, इतरही तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या विद्यार्थ्याचं कुठे नुकसान व्हायला नको. ठीक आहे.